हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार 14 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक भयानक ट्विस्ट आले आहेत. सध्या लपंडाव मालिकेत जे काही दाखवलं जात आहे ना, ते खूपच डेंजरस आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये तेजस्विनी, कान्हा आणि राजलक्ष्मी या तिघांची मीटिंग झाली आणि मग अनेक मोठे मोठे खुलासे झाले. पण सगळ्यात मोठा मास्टर प्लॅन बनला आहे सरकार विरुद्ध. तेजस्विनी, कान्हा आणि राजलक्ष्मी यांनी असा मास्टर प्लॅन बनवला आहे की आता तेजस्विनी तेजस्विनी म्हणून सगळ्यांसमोर नाही जाणार, तर चक्क सरकार बनून सगळ्यांसमोर जाणार आणि मग सरकार बनूनच सरकारची ठासणार. तर दुसरीकडे सरकारने स्वतःच्या जन्मदात्या आईला मारून तिला जमिनीत पुरलंय आणि जमिनीत पुरता पुरता तिने चक्क लावणीसुद्धा गायली आणि तिची जी एकूणच ॲक्टिंग होती, म्हणजे अभिनय हा अतिशय उच्च कोटीचा होता, यात संशय नाही. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हाची माँ म्हणजेच राजलक्ष्मी किर्लोस्कर कान्हा आणि तेजस्विनी समोर येते आणि म्हणते, हो, हा लपंडाव मीच खेळले. हे ऐकून कान्हाला जबर धक्का बसतो. तेजस्विनीला अजून काही आयडिया नसते आणि कान्हा विचारतो, माँ, म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर हा लपंडाव खेळत होता? तुम्हाला माहीत होतं की तेजस्विनी कामत जिवंत आहेत, मग तुम्ही मला का नाही सांगितलं? माँ याचं उत्तर देत नाही, तर तेजस्विनी याचं उत्तर देते आणि कान्हाला सांगते की त्यांना फक्त माहीत नव्हतं की मी जिवंत आहे, तर मला त्या दरीतून वाचवणाऱ्या आणि मला बरं करणाऱ्या, माझ्या उपचार करणाऱ्या सुद्धा माँच आहेत. हे ऐकून कान्हाचा विश्वासच बसत नाही. कान्हा माँकडे आश्चर्याने पाहत असतो. माँ तर माँ आहे, खरंच खूप जबरदस्त आहे. आणि कान्हाला आठवतं की जेव्हा तेजस्विनी ही दरीत पडली, ही बातमी त्याने माँला सांगितली होती, तेव्हा कान्हा म्हणाला होता, माँ, जर तुम्ही ती दरी पाहिली ना, तर तुम्हाला कळेल की त्या दरीत पडल्यावर कोणत्याही व्यक्तीच्या वाचण्याची शक्यता ही फक्त 1% आहे. आणि तेव्हा माँ म्हणाली होती, 1% तर आहेच ना, आणि तो 1% माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खूप मोठा आहे. पण तेव्हा कान्हाला हे पटलं नव्हतं की त्या दरीत पडून कुणी जिवंत राहू शकतं, पण मला मात्र गॅरंटी होती. कान्हा म्हणतो, माँ, याचा अर्थ तुम्ही फक्त त्या 1% आशेवर तेजस्विनी मॅडमला शोधलं आणि त्यांचा जीव वाचवला. माँ, खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात, खूप ग्रेट आहात. आणि मग तेजस्विनी सांगते, माने फक्त मला वाचवलंच नाही, तर माझा इलाजसुद्धा केला. माँ आणि तेजस्विनीला हे आठवतं की जेव्हा तेजस्विनी दरीत पडली होती, ती खूप जास्त जखमी होती. अंगावर जखमा होत्या, रक्त वाहत होतं आणि तेव्हा माने डॉक्टरांच्या मदतीने तिला वाचवलं होतं. माँ ही तेजस्विनीच्या उशाशीच बसलेली होती आणि डॉक्टरांना सांगत होती की डॉक्टर, ही माझी मुलगी आहे तेजस्विनी, काहीही करा, पण तिला लवकरात लवकर बरं करा, ती वाचली पाहिजे. आणि हे सगळं ऐकून कान्हाला खूप आनंद होतो. कान्हा म्हणतो, माँ, तुम्हाला खरं सांगू का, मला कायम हा प्रश्न पडायचा की माझी ती जुनी माँ कुठे गेली, जी माझ्या लहानपणी होती. कारण आता तुमच्यात खूप जास्त कोरडेपणा आला आहे, पण आज तुम्ही तेजस्विनीला वाचून हे सिद्ध केलं आहे की तुमच्यात जो कोरडेपणा आहे तो वरवरचा आहे. नारळासारखा आतून तुमच्यात खूप ओलावा आहे. माँ काहीच बोलत नाही. कान्हा म्हणतो, पण माँ, तुम्ही मला हे का सांगितलं नाही? तुम्हाला माहीत होतं ना की मी तेजस्विनी मॅडमला शोधतोय, त्यासाठी प्रयत्न करतोय आणि आपण दोघे एकाच टीममध्ये आहोत. मग तुम्ही मला सांगितलं असतं तरी चाललं असतं ना. माने आज गुळचिपीची गोळी घेतली आहे. माँ काहीच बोलत नाही. तेवढ्यात कान्हाला आठवतं की जेव्हा कान्हाने एकदा माला विचारलं होतं, माँ, आजकाल तुमचं काय चाललंय? रोज सकाळी तुम्ही ड्रायव्हरला न घेता कुठेतरी बाहेर जाता आणि कुठे जाता ते सांगत पण नाही. तेव्हा माँ म्हणाली होती, काही प्रश्नांची उत्तरं नसतात आणि मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये. कान्हा म्हणतो, आत्ता मला कळतंय की तुम्ही रोज सकाळी कोठे जायचा. याचा अर्थ तुम्ही तेजस्विनी मॅडमला रोज सकाळी भेटायला यायचा, यांची काळजी घ्यायला, विचारपूस करायला यायचा. माँ होकार देते. कान्हा म्हणतो, माँ, खरंच मला हेच कळत नाहीये की तुम्ही हे सगळं मला का नाही सांगितलं. कारण आपण दोघं एकाच टीममध्ये आहोत ना. आणि तुम्हाला माहिती आहे का तेजस्विनी मॅडम, तुमच्या मृत्यूच्या बातमीनंतर सखी ही किती दुःखी आहे. रात्रंदिवस तुमची आठवण काढत असते. मी सखीला सांगितलं असतं, सखी आणि तुमची भेट घडवून आणली असती.
मा तुम्ही मला हे का नाही सांगितलं? तर मा म्हणते, कान्हा असं तुला वाटतंय की आपण दोघे एका टीममध्ये आहोत, पण तू तुझं लक्ष विसरलाय, तुझं उद्दिष्ट विसरलाय. सखीच्या प्रेमात तर तू आधीच वेडा झालाय. तुला सखीचं प्रेम सोडून, सखी सोडून, सखीबरोबरचा संसार सोडून दुसरं काहीच सुचत नाही. हे ऐकून कान्हा मान खाली घालतो. तेजस्वीला अजूनसुद्धा कळलेलं नसतं या दोघांचं नेमकं हे सगळं काय सुरू आहे. आणि मग मा म्हणते, जर मी तुला सांगितलं असतं की तेजस्विनी जिवंत आहे, मग तू सखीला सगळं सांगितलं असतं. या मायलेकीची भेट घडून आणली असती आणि मग हम साथ साथे करत बसला असता. तुला आपल्या बापाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे काय, आपलं उद्दिष्ट काय आहे याचा तर विसर आधीच पडलाय. जर मी तुला हे सत्य सांगितलं असतं तर मग तर सगळंच आलबेल झालं असतं. म्हणून मी तुला हे सत्य सांगितलं नाहीये. कान्हाची बोलतीच बंद होते. तेजस्विनीला अजून कन्फ्युजन सुरू असतं की मा आणि कान्हा कोणत्या उद्दिष्टाबद्दल बोलताय, कशाबद्दल बोलताय हे तिला काही कळत नाही. आणि इकडे सगळ्यात भयानक सीन सुरू असतो. एकतर कालच आपल्या सगळ्यांना धक्का बसलाय जेव्हा सरकारने स्वतःच्या जन्मदात्या आईचा, नंदाचा खून केला आणि आज ती चक्क नंदाला जमिनीत पुरायला घेऊन आली आहे. आता खून केलाय तर त्याचे सगळे पुरावे तर सरकार नष्ट करणारच. त्यामुळे सरकार नंदाला एका सुनसान जागी घेऊन आलेली असते. रात्रीची वेळ आहे आणि ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट होतोय. आजूबाजूला कुणीच नाहीये, फक्त मरण पावलेली, निश्चित पडलेली नंदा आणि जमीन खोदणारी सरकार. एका मोठा खड्डा खोदून त्यात नंदाला पुरायचं असं या सरकारने ठरवलेलं असतं. सरकारला हे कुदळ, फावडं, त्यानंतर हा टोपलं हे सगळं कुठून भेटलं देव जाणे, पण तिच्याकडे ते असतं. आणि सरकार आयुष्यात पहिल्यांदा एवढे कष्ट करते असं दिसतंय. ती कुदळाने जोरजोरात खणत असते, कधी नंदाकडे पाहते. आता ती बिचारी नंदा मेली आहे ना, तरीसुद्धा तिच्याकडे रागारागाने पाहतीये. ती बिचारी आता गेली आहे, तिच्याकडे रागारागाने पाहून काही फायदा नाही आहे. पण तुझ्यामुळे मला हा खड्डा खणावा लागतोय असं कदाचित सरकारला वाटत असेल आणि सरकार हा खड्डा खणत असते. खड्डा खणून खणून थकते आणि मग निवांत उभी राहते आणि नंदाला म्हणते, आई आज तू तुझ्या कर्माने गेली आहे, पण तुझं कर्म हे माझ्या आड आलं म्हणून माझ्या हातून तुला मृत्यू आलाय. तू मला जन्म दिला, पण तुझा मृत्यू हा माझ्या हातूनच लिहिलेला होता. आणि सरकार नंदाकडे पाहतच राहते. फ्रेंड्स, खरंच सरकारने आज दाखवून दिलंय किती किती क्रूर आहे. पैसा, संपत्ती, प्रॉपर्टी यासाठी ती काहीही करू शकते, कोणाचाही जीव घेऊ शकते. कान्हा सखी तिला खूपच हलक्यात घेत आहे. खरंच या दोघांनी सुद्धा आता सावध राहायला पाहिजे, यात शंका नाही. दुसरीकडे कान्हा हा माला विचारतो, मा जर तुम्हाला तेजस्विनीचं सत्य माहीत होतं तर तुम्ही हे सगळ्यांसमोर आणू शकला असता. मनस्विनी खोटं वागतीये, ती तेजस्विनी नाहीये हे तुम्हाला कधीच सिद्ध करता आलं असतं. मा सांगते, हो, जर मी मनात आणलं असतं ना तर मी केव्हाच त्या सरकारला, त्या मनस्विनीला बर्बाद केलं असतं आणि मी ते करणार सुद्धा होते. पण ज्या दिवशी अक्षय तृतीयेला मी सरकार मनस्विनीच्या घरी आले त्या दिवशी ती मलाच उलट प्रश्न विचारायला लागली, माझा भूतकाळ उकरून काढायला लागली की तुम्हीच या वयात हा बिझनेस सांभाळता का? तुम्हाला एखादा नातू नात वगैरे नाहीये का? पुढे बिझनेस सांभाळणारं कोण आहे? मा सांगते, मी जर तेव्हा मनात आणलं असतं ना तर त्या मनस्विनीची चांगली ठासली असती, पण तिने तर तुझाच सगळा भूतकाळ उकरून काढला. कान्हा आणि मला आठवतं की अक्षय तृतीयेच्या दिवशी सरकारने कबीर किर्लोस्करचा खुलासा केला होता. सखीला सांगितलं होतं की हा कान्हा नाहीये तर हा कबीर किर्लोस्कर आहे आणि खूप मोठा बिझनेसमॅन आहे. त्याला स्वतःच्या घरची आठवण येत नाही, अजून तो किती दिवस आपल्या घरी राहणार आहे. हे ऐकून सखीला जबर धक्का बसला होता. मा सांगते, तिने तुझाच भूतकाळ उकरून काढला, त्यामुळे मी काही काळ शांत राहायचं ठरवलं. मला पाहायचं होतं की तू आता तिच्या विरुद्ध काय करतोय. परंतु तुझं तर सखी प्रेम इतकं उतू चाललं होतं की तू फक्त सखीबद्दलच विचार करत होता, हो की नाही कबीर? आणि कबीर हे नाव ऐकताच तेजस्विनीला काहीतरी वेगळं वाटतं आणि तेजस्विनी कान्हाला विचारते, कान्हा मा तुला कबीर का म्हणताय? तुझं नाव तर कान्हा आहे ना? आणि मग कान्हाला समजतं की तेजस्विनीला आपलं अजून सत्य माहीत नाहीये की तो कान्हा नाही तर कबीर आहे. आणि कान्हा तेजस्विनीला सांगतो, जसा माने माझ्याबरोबर आज लपंडाव खेळला ना तसाच एक लपंडाव मी सुद्धा तुमच्याबरोबर खेळलाय. माझं खरं नाव कान्हा नाहीये. हे ऐकून तेजस्विनीला मोठा धक्काच बसतो
पण अजून मोठा धक्का बसणं बाकी आहे. आणि कान्हा पुढे सांगतो, माझं खरं नाव आहे, माझं पूर्ण नाव आहे कबीर देवदत्त किर्लोस्कर. हे ऐकून तेजस्विनीला जबर धक्का बसतो. तिचा विश्वासच बसत नाही की हा कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे, देवदत्त किर्लोस्करचा मुलगा. कान्हाचं हे सत्य कळल्यानंतर तेजस्विनी त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. कधी माकडे पाहते, कधी कान्हाकडे पाहते. तिला अजूनही हे सत्य पसलेलं नसतं. आणि इकडे सरकारने खड्डा खणलेला असतो आणि त्या खड्ड्यामध्ये नंदाला झोपवलेलं सुद्धा असतं. आणि मग सरकार ही नंदाच्या शेजारी बसते आणि म्हणते, काय मग सरस्वती खानोळकर उर्फ नंदा, तू मला जन्म दिलास, पण आज शेवटी मला तुझा जीव घ्यावा लागला. आता काय सांगू तुला आई, तू आहे ना सगळं चांगलं केलंस, फक्त एक चूक केली आणि ती चूक म्हणजे तू माझ्या वाट्यात आलीस. तुला सगळं भेटत होतं ना, मस्त माझ्या घरात राहत होती, खात पीत होती, आयुष्य आरामात होती, पण तुला पैशांची लालच होती. तुला असं वाटत होतं की सोन्याचा पाऊस पडावा आणि लालच बुरी बलाय. पैशांची लालच खूप वाईट ग, खूप वाईट. आणि शेवटी तुझा जीव घेतलाच. आई, आज तू देवाघरी गेलीस ग, देवाघरी. असं म्हणून सरकार ही डोक्याला हात लावून रडण्याचं नाटक करते आणि पुढच्या क्षणी एखाद्या राक्षसींसारखी जोरात हसू लागते आणि म्हणते, मला आहे ना खूप हसू येतंय. म्हणजे काय, येड्यांची जत्रा मेली, येड्यांची जत्रा मेली, आणि सगळ्यात मोठी येडी तर तूच ठरलीस. अगं तू आहे ना एक नंबर तमासगिरीन आहेस. उप्स, सॉरी, तू आहे ना एक नंबर तमासगिरीन होतीस. आणि तमाशाच करायचा ना, आयुष्यभर तमाशा करायचा, खुश राहायचं. पण नाही, तुला राणी व्हायचं होतं. अगं सरकार आहे मी, सरकार. इथपर्यंत येण्यासाठी आहे ना अनेकांना मारलंय, अनेकांचा जीव घेतलाय. तुला ते नाही जमणार ग. तू जे करत होतीस ना तेच चांगलं होतं. कोणतं गाणं येते असं म्हणून सरकार मस्त असा हात ठेवून तेथे बसते आणि म्हणते, अरे हो, मला पिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद खिलवा. असं म्हणून सरकार दोनदा तीनदा हे गाणं रिपीट करते. फ्रेंड्स, खरंच हा सीन ज्याने कोणी लिहिलाय एक नंबर. आणि सरकारचा क्रूरपणा, तिचा विक्षिप्तपणा, हे सगळं या सीनमध्ये दाखवलं आहे. आणि ज्या अभिनेत्रीने हे केलं आहे तिचं तर कौतुक करावं तितकं कमी आहे. खरंच खूप डेंजरस अभिनय केला आहे, ज्यामुळे अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. आणि हे गाणं गायल्यानंतर सरकार ही पुन्हा एकदा जोरात हसू लागते. एखाद्या राक्षसींना लाजवेल असा तिचं हे हसणं, तिचा हा अभिनय असतो. आणि तिची स्वतःची आई, जिचा खून तिने आता केला आहे, तिच्यावर ती अशी हसत असते. आणि सरकार पुन्हा एकदा तिच्या समोर बसते आणि मग तिच्याकडे तो सुपारी तोडण्याचा आडकित्ता असतो तो घेते आणि म्हणते, तुला हे सगळं खूप आवडायचं ना, आता तुझ्या आठवणीत मी सुद्धा शेवटची एक सुपारी खाते. असं म्हणून सरकार सुपारी तोडते आणि सुपारी खाते आणि म्हणते, कसं आहे ना, तुला सुपारी खायला खूप आवडायचं, पण तुला सोनं खायचं होतं, सोन्यात लोळायचं होतं, आणि त्यासाठी तू माझा जीव घ्यायला निघाली होती. तू मला येथे घेऊन आलीस, मला खोटं सांगितलंस की तेजस्विनी जिवंत आहे, आणि मला अशा सुमसाम ठिकाणी घेऊन आली कारण तुला माझा जीव घ्यायचा होता. तुला मला मारून ही सगळी संपत्ती मिळवायची होती. पण तू एक गोष्ट विसरलीस, मी सरकार आहे आणि मला मारणं अशक्य आहे, अशक्य. आणि फुकटात मेलीस ग, फुकटात मेलीस. नाहीतर जगली असती, सुखात राहिली असती. पण नाही, तुला मरायचंच होतं, ते सुद्धा माझ्या हाताने. आणि मग सरकार असं काही करते ज्यामुळे तुमचा तुमच्या डोळ्यांवरच विश्वास बसणार नाही. सरकार चक्क नंदाच्या मृतदेहावर, पोटावर पाय ठेवते आणि म्हणते, मी या ठिकाणी पोहोचले ना कारण मी अनेक मुर्द्यांवर पाय ठेवून इथपर्यंत पोहोचली आहे. माझा रस्ता हा सोपा नव्हता. माझ्या रस्त्यात अनेक मोठे मोठे खड्डे होते, पण मी अनेक मुर्दे पाडले आणि त्या मुर्द्यांवर पाय ठेवत ठेवत मी इतक्या उंचापर्यंत पोहोचली आहे. म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचले. आणि मग सरकार नंदाच्या मुर्द्यावरून
मृतदेहावरून तिचा पाय काढून घेते आणि म्हणते, आई लागलत नाही ना तुला? लागलं नाही ना? ओके, बरं आहे बरं आहे. मला वाटलं लागलं की काय. आणि मग सरकार चक्क नंदाचा चेहरा पकडते आणि म्हणते, तुझी एवढी हिंमत? बोल ना आता बोल. कुठे आहे तेजस्विनी? बोल. आहे का हिंमत? बोल ना. अगं तोंड उघड. फुकटात मेली, येड्याची जत्रा कुठली. सरकार ही पुन्हा एकदा डोक्याला हात लावून बसते आणि म्हणते, आता तू पुन्हा काही जिवंत राहत नाही, पुन्हा काही मला दिसत नाही. आता तुझा खेळ संपलाय. आता माझ्यात आणि तुझ्यात एवढी मोठी दरी निर्माण झाली आहे ना की तू पुन्हा कधीही मला दिसणार नाही आणि माझ्या वाटेत आडवी जाणार नाही. असं म्हणून सरकार चक्क नंदावर माती टाकते. आता नंदाला पुरायचं असं सरकारने ठरवलेलं असतं. आणि इकडे तेजस्विनीला हे सत्य कळलंय की कान्हाचं खरं नाव कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. त्यामुळे तेजस्विनी खूप खुश होते आणि कान्हाला विचारते, कबीर देवदत्त किर्लोस्कर म्हणजे तू देवदत्त भाऊजी आणि माझ्या अपर्णाचा मुलगा आहे? कान्हा हो असा इशारा करतो आणि मग तेजस्विनी माकडे पाहते. पण मला या गोष्टीचं काही घेणं देणं नसतं आणि तेजस्विनी कान्हाकडे खूप प्रेमाने पाहते. प्रेमाने त्याच्या चेहऱ्याला हात लावते. त्यानंतर त्याच्या हातातून हात फेरते आणि म्हणते, तुला आठवतंय का लहानपणी तू आणि सखी एकत्र खेळलाय, एकत्र राधाकृष्ण बनलाय? कान्हा म्हणतो, हो आठवतंय ना. तेजस्विनी म्हणते, आणि पहा काय योगायोग आहे, मोठे झाल्यावर तुमच्या दोघांचंच लग्न झालं. कान्हा हा सुद्धा खूप खुश होतो. तेजस्विनी प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवते आणि म्हणते, ते म्हणतात ना की आपण काहीही केलं किंवा कुणी कितीही नशीब बदलण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी नशिबात जे असतं तेच घडतं आणि आजसुद्धा तेच घडलंय. आज तू आणि सखी एकत्र आला आहात. आणि तेजस्विनी विचारते, सखीला हे माहिती आहे का? तर कान्हा सांगतो, नाही, सखी मॅडमला यातलं काहीच माहिती नाही आहे. म्हणजे आम्ही दोघे बालपणीचे मित्र आहोत, आम्ही दोघे एकत्र राधाकृष्ण बनायचो हे सखी मॅडमला बिलकुल माहीत नाही आहे. आणि मग कान्हा तेजस्विनीला सगळ्यात मोठं सत्य सांगतो की माझं सखीवर प्रेम नव्हतं, मी फक्त एक साधन म्हणून सखी मॅडमचा उपयोग करून घेतला होता. कारण मला असं वाटायचं की माझ्या बाबांचा खून हा तेजस्विनी कामतने केला आहे आणि तेजस्विनी कामतला बर्बाद करण्यासाठीच मी तुमच्या घरात शिरलो होतो. सुरुवातीला एक ड्रायव्हर म्हणून, चाळीत राहणारा गरीब मुलगा म्हणून मी त्या घरात शिरलो आणि मग परिस्थिती अशी निर्माण झाली की मला सखीशी लग्न करावं लागलं. पण त्यानंतर मी सखीच्या प्रेमात पडलो आणि मी तुम्हाला खरं सांगतो की माझं सखीवर खरं प्रेम आहे. मी कोणत्याही उद्देशाने तिच्याशी लग्न केलं असलं ना तरी ती माझी बायको आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. आणि मग त्यानंतर मला कळलं की माझ्या बाबांचा खून करणारी तेजस्विनी नाही तर मनस्विनी होती आणि तुमच्याबद्दलचे सगळे गैरसमजसुद्धा माझ्या मनातून दूर झाले आहेत. तेजस्विनीला हे सगळं सत्य कळल्यावर धक्काच बसतो. मा म्हणते, तुझं आणि सखीचं लग्न झालं तेथेच खरी माशी शिंकली. सखीचं आणि तुझं लग्न झाल्यावर तू सखीच्या प्रेमात पडला आणि मग तुला तुझ्या उद्दिष्टाचा विसर पडला. आणि मी तर वाटच पाहतीये की कधी तू मला सांगशील की मला माझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेता येणार नाहीये, मी मनस्विनीला काहीही त्रास देणार नाहीये, बर्बाद करणार नाहीये, मला सखीबरोबर सुखाचा संसार करायचा आहे, मस्त आनंदात जगायचंय, मी तर याचीच वाट पाहतीये. कान्हा मान खाली घालतो. तेजस्विनीलाही वाईट वाटतं आणि कान्हा म्हणतो, तसं नाहीये. तर चिडून म्हणते, तसंच आहे. आणि कबीर, तुला जरी बदला घ्यायचा नसेल तरीसुद्धा मी बदला घेणार. जोपर्यंत माझ्या अंगात प्राण आहेत, जोपर्यंत मी शेवटचा श्वास घेत नाही तोपर्यंत मी लढत राहणार. माझ्या मुलाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. माझ्या मुलाचा खून करणाऱ्या त्या मनस्विनीला बर्बाद करण्याचा प्रयत्न करणारच. आणि तुला जे करायचं असेल ते तू करू शकतोस. जा, सखीला जाऊन सांग की तिची आई जिवंत आहे, या दोघींची भेट घडून आण आणि मग तिघे मस्त एकत्र राहा, आनंदात राहा, मला काही हरकत नाहीये. हे ऐकून तेजस्विनी खूप घाबरते आणि म्हणते, नाही 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 नाही, प्लीज कबीर, असं काही करू नको. असं म्हणून तेजस्विनी कान्हासमोर हात जोडते आणि म्हणते, मी जिवंत आहे ही गोष्ट माझ्या सखीला सांगू नकोस, प्लीज असं करू नकोस, मला सखीसमोर नाही यायचं आहे. हे ऐकून कान्हाला आश्चर्य वाटतं
कान्हा विचारतो, तुम्ही असं का बोलताय? तुम्ही जिवंत आहात तरी तुम्हाला सखी समोर का यायचं नाहीये? तिला हे सत्य का कळू द्यायचं नाहीये? तेव्हा सरकार सांगते, कारण तुझी आणि माझी दुखरी नस ही सखी आहे. ही गोष्ट त्या मनस्विनीला माहिती आहे आणि जर मी जिवंत आहे हे त्या सरकारला कळलं तर ती नक्कीच सखीचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल आणि आता मी ते नाही सहन करू शकत. कान्हा, तुला खरं सांगायचं ना तर मला हे जगणं नकोसं झालंय. मला कधीकधी असं वाटतं की मी का जिवंत राहिले. मी जर मरून गेले असते ना तर बरं झालं असतं. मला नकोय हे आयुष्य, नकोय हे श्वास, नकोय हे जगणं, असं म्हणून तेजस्विनी ढसाढसा रडू लागते. मला वाईट वाटतं आणि कान्हा म्हणतो, तुम्ही असं का बोलताय? उलट तुमचा हा जो जन्म आहे, तुमचं हे जे आयुष्य आहे ना, ते एखाद्या उद्दिष्टासाठी आहे. तुम्हाला कळतंय का? 12 वर्ष एक तप तुम्ही वनवास सहन केला, सरकारच्या कालकोठडीत राहिला, तिचा अत्याचार सहन केला, तरीसुद्धा तुम्ही जिवंत राहिलात. त्यानंतर इतक्या उंचावरून दरीत खाली पडलात तरीसुद्धा तुम्ही जिवंत राहिलात. याचा अर्थ हा साईबाबांचा संकेत आहे. तुम्हाला त्या दुर्योधनाला, त्या रावणाला संपवायचं आहे. तुम्हाला असं काहीतरी करून दाखवायचं आहे ज्यामुळे त्या मनस्विनीला तिच्या पापांची शिक्षा मिळेल. आणि हे आयुष्य फक्त तुमचं नाही आहे, तर हे आयुष्य आमच्या सगळ्यांचं आहे. हे आयुष्य सखीचं आहे. हे आयुष्य त्या मनस्विनीला धडा शिकवण्यासाठी, बदला घेण्यासाठी तुम्हाला साईबाबांनी दिलं आहे आणि तुम्ही या आयुष्याचा आता फायदा करून घ्या. असं काहीतरी करून दाखवा ज्यामुळे त्या सरकारने केलेल्या पापांचा हिशेब तिला द्यावा लागेल, तिला त्या पापांची शिक्षा मिळेल. तेजस्विनीमध्ये सुद्धा हिंमत येते आणि इकडे सरकारचा बदला घेणं, सरकारने नंदाबरोबर जे काही केलंय ना त्यानंतर तिच्या विरुद्ध लढणं हे खूप अवघड आहे. एवढं मात्र नक्की, सरकार ही अजूनही नंदाच्या त्या खड्ड्याजवळच बसलेली असते. तिच्याकडे पाहून जोर जोरात हसत असते. म्हणजे स्वतःच्याच आईला मारून तिच्या मृतदेहाकडे पाहून सरकार जोर जोरात हसत असते आणि म्हणते, आई चल बाय, आता तुझी जाण्याची वेळ झाली आहे, आता तू जा स्वर्गात. आणि मग विचार करून म्हणते, उप्स, स्वर्गात नाही, तुझ्यासारखी पापी बाई स्वर्गात कशी जाणार? तू तर नरकात जाशील, नरकात. तू नरकात जा, सगळी काही व्यवस्था पाहून ठेव, मी सुद्धा येते 50-60 वर्षानंतर. आणि मग सरकार पुन्हा एकदा आपल्या पोजमध्ये बसते आणि मला पिरतीच्या झुल्यात झुलवा ही लावणी गाते आणि जोर जोरात एखाद्या राक्षसींसारखी हसू लागते. सरकारचा हा सीन खूपच डेंजरस आहे, एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भयानक होता. एकीकडे सरकार नंदाला जे काही पुरतीये, तिचे ते डायलॉग्स, तिचं हसणं, तिचे एक्सप्रेशन्स, हे सगळं खूपच खतरनाक होतं. आणि दुसरीकडे कान्हा, तेजस्विनी आणि मा हे तिघे एकत्र आले आहेत. सखीला तेजस्विनी जिवंत आहे हे सत्य सांगायचं नाही असं त्यांनी ठरवलंय. पण कान्हाचा नवीन प्लॅन तयार आहे. कान्हा आता मनस्विनी सरकारची चांगली जिरवणार आहे असंच दिसतंय. लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार पुन्हा एकदा कुल्फीला घाबरवणार, तिच्याबरोबर सापशिडीचा खेळ खेळेल आणि मग कुल्फी हरल्यानंतर चक्क तिला शिक्षा देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे कुल्फी थरथर कापणार, खूप घाबरणार. आणि इकडे कान्हाला असं वाटेल की मी आमच्या बालपणीचे फोटो घरातच ठेवले आहेत, ते खूप रिस्की आहे. आणि हे फोटो लपवण्यासाठी तो ती बॅग खाली घेणार, हे फोटो हातात घेणार आणि त्याच वेळेस सखी तेथे पोहोचेल. कान्हाच्या हातातून हे फोटो खाली पडतील आणि सखी त्यातील एक फोटो उचलणार, पण हा फोटो पाठमोरा असेल. मग आता सखी कान्हाचा हा फोटो पाहणार का? हा फोटो कान्हा आणि सखीच्या बालपणीचा फोटो आहे, ज्यामध्ये सखी आणि कान्हा राधाकृष्ण बनले आहेत. मग सखी हा फोटो डायरेक्ट कान्हाला देऊन टाकेल की कान्हाकडून हा फोटो घेईल आणि पाहिल. जर सखीने हा फोटो पाहिला तर सखीला समजेल की कान्हा माझ्या बालपणीचा मित्र आहे आणि तिला सगळ्या गोष्टी आठवतील. मग याचे परिणाम काय होतील हे तर कान्हालाच माहिती आहे की तो हे सगळं लपवण्याचा प्रयत्न का करतोय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील.
खूप 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 धन्यवाद.